हे फोटो आहेत चर्चचे, अहिल्यानगर जिल्ह्यातले, राहुरी तालुक्यातले। आमच्या तरुण मित्रांनी माननीय कलेक्टर ऑफिसला अर्ज केला की बेकायदेशीर प्रार्थना स्थळ ही नेस्त नाबूद केली पाहिजेत, पाडून टाकली पाहिजेत। माननीय तहसीलदार राहुरीनी त्यांना उत्तर दिलं की तुम्ही जे सर्वे नंबर दिलेत त्या सर्वे नंबर मध्ये आम्हाला चर्च दिसले नाहीत। म्हणजे अर्जामध्ये जे सर्वे नंबर दिले होते ते सुद्धा काही सरकारी बाबूंनी ते सर्वे नंबर बदलले आहेत। माननीय तहसीलदार राहुरींना माझं आव्हान आहे, या फोटोमध्ये जे चर्च आहेत ते संपूर्ण बेकायदेशीर 13 चर्च त्या तालुक्यामध्ये आहेत आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत माहिती आल्याप्रमाणे 28 चर्च हे बेकायदेशीर आहेत। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय साहेबांना माझी विनंती आहे की ताबडतोब कोणतीही ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची परवानगी न घेता सरकारी जागेमध्ये किंवा खासगी जागेमध्ये जे चर्च असतील किंवा मदरसे असतील हे बेकायदेशीर बांधलेले आहेत, तत्काळ त्याची शहानिशा करून त्याच्यावरती बुलडोजर फिरवण्यात यावेत, अशी मागणी आमची आजची आहे। गावामध्ये जे धर्मांतरित लोक आहेत, येशूला मानतायत, परंतु इकडे सरकारी नोकरी करताना जातीचा दाखला देत आहेत। मी एससी आहे, मी एसटी आहे, मी ओबीसी आहे आणि मी भटक्या विमुक्तातला आहे। बोलताना काय बोलतोय तो की मी ख्रिश्चन आहे। तर संग्राम भैयांना मी परवाही बोललो होतो आणि आज हिंदू धर्मासाठी, रक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या तरुण तडफदार सगळ्या पोरांना माझी विनंती आहे की ज्यांनी धर्मांतरण केलंय, जे हिंदू आहेत, त्यांच्या बाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। 21 पानाची ही ऑर्डर आहे आणि दुसरी ऑर्डर आहे, अनेक ऑर्डर आहेत, त्यातल्या 2 ऑर्डरी आणलेल्या आहेत। इन द हायकोर्ट ऑफ आंध्र प्रदेश 2 हायकोर्टाची एक, सुप्रीम कोर्टाची एक ऑर्डर आहे। ही ऑर्डर काय म्हणते, जर तुम्ही हिंदू धर्मातील असाल आणि तुम्ही सरकारची नोकरी घेतली असेल तर तुम्हाला नोकरीमध्ये ठेवता येणार नाही, तुम्हाला नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल। बडतर्फ म्हणजे कायमचं काढून टाकलं, सस्पेंड नव्हे, बडतर्फ करण्यात येईल। तर माझी तुम्हाला विनंती आहे, जेवढे जेवढे या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हिंदू आहेत आणि ते धर्मांतरित झालेले आहेत, मग ते मुसलमान झाले असतील किंवा ख्रिश्चन झाले असतील, तर त्यांची माहिती काढा, त्यांनाही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर त्या माहितीच्या सोबत जोडा। एखादा तहसीलदार कार्यालयातला क्लार्क झाला असेल, या महानगरपालिकेचा एखादा तिथला शिपाई असेल किंवा क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 मधला कुणी अधिकारी असेल आणि त्याचे पुरावे काय द्यायचे आहेत, त्याच्या घरामध्ये जर हे ख्रिश्चन धर्मीयाचे फोटो असतील, येशूचा फोटो आहे किंवा अन्य काही त्यांचे स्लोगन आहेत, त्यांच्या देवाऱ्यामध्ये देव नाहीत, हा पुरावा चालतो। ते वारंवार चर्चमध्ये जात आहेत, चर्चमधला फोटो आहे तो चालतोय, त्याच्या लग्नाची पद्धत काय आहे, लग्न कुठल्या पद्धतीनं झालं त्याचा फोटो पुरावा म्हणून चालतो। तो मेल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार काय केलेत, अंत्यसंस्कार ते दफन करतात, त्याचा फोटो चालतो। फेसबुकला त्यानं जर पोस्ट टाकली असेल त्याच्या अकाउंटवरून चेक करा, सगळ्यात फेसबुकवरची पोस्ट त्याची असेल ती चालते, व्हॉट्सअपवरचा स्टेटस असेल ते चालतंय। ही सगळी माहिती गोळा करायची, त्यांची यादी तयार करायची। महानगरपालिकेमध्ये बरेच असतील, 5-50 जण 100 निघतील, जिल्हा परिषदमध्ये तेवढेच निघतील, तहसील कार्यालयामध्ये तेवढेच निघतील। यांची फक्त यादी काढा। जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर, आयुक्त महानगरपालिका अहिल्यानगर, प्रत्येक तहसीलदार, प्रत्येक बीडीओ सगळ्याकडे तुम्ही देऊन टाका। तुम्हाला मी 100% विश्वासाने सांगतो,
हे घर वापसी केल्याशिवाय राहणार नाहीत, नाहीतर हे अन्नाला वाघ होतील. आम्ही एखाद्या गोष्टीत हात घातला तर आम्ही त्याचा शेवट करतो. आणि आता आम्ही ह्या विषयामध्ये संग्राम भैया आहेत, मी आहे, तिकडे नितेश राणे साहेब आहेत. आम्ही पूर्ण वेळ ठरवलाय. आता ह्यांना ठोकम ठोकी करायची, ह्यांना सुट्टी द्यायची नाही. बरं, आपण कायद्याप्रमाणे बोलतोय का काय बोलतोय? मी सांगतोय ते काय आहे. त्यांना आपण नुसतं म्हणलं नाही धर्म बदलू नका, अमुक ते लय टाईट होते. बाटके खूप कडवे असतात. तुम्हाला गावात माहित आहे, जुनी लोक म्हणतात जरा डुप्लिकेट मध्ये आलेला असला तर हे लय बाटका आहे, हे लय कडू आहे. सहज जुनी लोक म्हणतात. हे धर्मांतरण केलेले ते एवढे असे कडवे वागतात का नाही. हे तुम्ही फक्त यादी द्या, 4 दिवस फक्त वेळ द्या या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी. हे कुणाच्या घरी धर्मांतरण करा म्हणून परत जाणार नाहीत. कारण येशू वाचवू शकत नाही ना, कसा वाचवणार? सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, हायकोर्ट आंध्र प्रदेशची ऑर्डर आहे. जर तुम्ही काशी केली धर्म बदलायची तर तुम्हाला सुट्टी नाही, हे सुप्रीम कोर्ट म्हणताय. हे जे तिथं सरकारी कार्यालयात बसलेत ना, लाख लाख पगार घेतायत सरकारचा, देशामध्ये आमच्या राहता आणि तुम्ही देशाच्या विरोधातली षडयंत्र करता, हे इथून पुढच्या काळात चालणार नाही. ह्याची आम्ही तुम्हाला यादी पण काढली आहे. हे कसं करायचं हे सगळं मी देतो तुम्हाला. प्रत्येक हिंदू धर्मरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त ह्या 2 ऑर्डरी द्या आणि त्यांच्याकडे कलेक्टर साहेबांच्याकडे नेऊन द्या. फक्त बघा सगळे कामाला लागतायत. उद्याच्या उद्या ते तुमचं स्टेटस पण ठेवत नाहीत. सांगलीत बंद केलंय स्टेटस ठेवायचं.